नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान यामधील प्रकरण 5वे अणूचे अंतरंग याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यामधील अ हा उपप्रश्न पाहूया। थॉम्सन व रुदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपात कोणता फरक आहे? आणि आता आपण याचं उत्तर लिहूया। थॉम्सनचे अणुप्रारूप आणि रुदरफोर्ड अणुप्रारूप यामध्ये पहिला फरक लिहूया। थॉम्सनच्या अणुप्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धनप्रभारयुक्त जेल पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात। आणि रुदरफोर्ड मध्ये लिहूया, रुदरफोर्डच्या अणुप्रारूपामध्ये केंद्रकाभोवती ऋणप्रभारित इलेक्ट्रॉनचे कण परिभ्रमण करतात। आता दुसरा फरक पाहूया। यामधील अणू हा एकजिन्सी धनप्रभारित गोल आहे। आणि रुदरफोर्ड मध्ये लिहूया दुसरा फरक, अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते। अशा प्रकारे या दोन्ही मधील फरक आपल्याला लिहायचा आहे। आता पाहूया पुढचा प्रश्न। त्याआधी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। दुसरा प्रश्न आहे, मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय? संयुजा, इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा यांच्यातील संबंध काय ते लिहा। आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे सविस्तर लिहून दिलेलं आहे, ते व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे। उत्तर सविस्तर लिहायचं आहे, त्याचं उदाहरणही तुम्हाला दिलेलं आहे आणि संयुजा, इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा याच्यातील संबंधही तुम्हाला उत्तरात दिलेला आहे। हे उत्तर पूर्ण लिहून घ्या। आता पुढचा प्रश्न आहे, ई अणुवस्तुमानांक म्हणजे काय? कार्बनचा अणुअंक 6 तर अणुवस्तुमानांक 12 आहे। हे कसे ते स्पष्ट करा। आणि याचं उत्तर अशा प्रकारे लिहायचं आहे। आता पाहूया आपण या पुढील प्रश्न। आता पुढचा ई प्रश्न आहे, अवाअणुकण म्हणजे काय? विद्युत प्रभार, वस्तुमान व स्थान या संदर्भात 3 अवाअणुकणांची थोडक्यात माहिती लिहा। तर तुम्हाला प्रथमतः येथे अवाअणुकण म्हणजे काय याचं उत्तर दिलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 3 अवाअणुकणांची थोडक्यात माहितीही दिलेली आहे। या प्रश्नाचं उत्तर ते लिहून घ्या। प्रश्न दुसरा आहे, शास्त्रीय कारणे लिहा। त्यामधील अ हा उपप्रश्न पाहूया। अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असतात आणि याचं कारण लिहूया। यामधील दुसरा उपप्रश्न आहे, अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो आणि याची कारणेही येथे तुम्हाला दिलेली आहेत। पुढचा ई उपप्रश्न आहे, अणुवस्तुमानांक पूर्णांकात असते आणि याचं कारण। यामधील शेवटचा प्रश्न पाहूया, परिभ्रमण करणारे प्रभारित इलेक्ट्रॉन असूनही सामान्यपणे अणूंना स्थायी भाव असतो आणि याचं कारण उत्तर येथे तुम्हाला दिलेलं आहे। प्रश्न तिसरा आहे, व्याख्या लिहा। त्यामधील पहिली व्याख्या आहे, अणू द्रव्यांचे सर्वात लहान एकक व सर्व भौतिक आणि रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय।
ही पहिली व्याख्या होती. दुसरी आहे समस्थानिके. एकाच मूलद्रव्याच्या ज्या ज्या अणूंचे अणुअंक सारखे असून त्यांचे अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतात अशा अणूंना त्या मूलद्रव्यांची समस्थानिके म्हणतात. पुढचा आहे अणुअंक. अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या किंवा केंद्रकामधील प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक म्हणतात. तो Z या संज्ञेने दर्शवतात. पुढची संज्ञा आहे अणुवस्तुमानांक. अणुमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक म्हणतात. पुढची व्याख्या आहे अणुभट्टीतील मंदक. अणुभट्टीमध्ये निर्माण होणाऱ्या वेगवान न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी जो पदार्थ वापरतात त्याला मंदक म्हणतात. आता पुढचा प्रश्न आहे, आपल्याला सुबक व नामनिर्देशित आकृती काढायची आहे. प्रश्न 5वा आहे रिकाम्या जागा भरा. त्यामधील पहिलं इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे, याचं उत्तर आहे अव अणुकण आहेत. आणि दुसरं आहे आपलं इलेक्ट्रॉनवर रिकामी जागा प्रभार असतो, तर इथे ऋण प्रभार असतो, हे याचं उत्तर आहे. आता पाहूया आपण पुढची रिकामी जागा. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढची रिकामी जागा आहे अणुकेंद्रकापासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉन कवच K आहे. पुढचेचं उत्तर आहे आपलं M आणि शेवटच्या रिकाम्या जागेचं उत्तर आहे आपलं 3. अशा प्रकारे या रिकाम्या जागा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट यामध्ये प्रोटॉन याची जोडी आहे धनप्रभारित, इलेक्ट्रॉनची जोडी आहे ऋणप्रभारित आणि न्यूट्रॉनची जोडी आहे उदासीन. अशा प्रकारे जोड्या लावा हा प्रश्न लिहायचा आहे. पुढचा प्रश्न आहे दिलेल्या माहितीवरून शोधून काढा. आपल्याला इथे तक्त्यात माहिती दिलेली आहे आणि त्यावरून आपण त्याचं उत्तर शोधून काढायचं आहे. दिलेल्या माहितीवरून अशा प्रकारे उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. हा स्वाध्याय आपला इथेच संपलेला आहे. परत भेटू नवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत आपले स्टडी टाइम या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.